आपण मागच्या वेळेस ज्या आईची बाईट घेतली होती, तंत्र बाधत ज्यावेळेस होते त्यावेळेस, आणि आज तंत्र बाधातून त्यांना मुक्त करायचं होतं. तर मुक्त करण्यासाठी आम्हाला जवळजवळ किती 7 दिवस लागले त्यांना त्या बाधातनं मुक्त करण्यासाठी. जर आपण तंत्रबाधामध्ये असतो किंवा त्रसलेला असतो किंवा काय नाही, पहिलं काय करू आपण माहिती आहे का, आईंचं आपण जाणून घ्या, आईशी बोलूया. ठीक आहे, जे आहे ते जे काय सत्य असतील ते आई सांगतील आणि त्यानुसारच आपण पुढच्या ह्या गोष्टीवरती चर्चा करू. आई, तुम्ही आजपर्यंत तर बरेच ठिकाणी गेलात की नाही? बरेच ठिकाणी. बरं, तुमच्या संग जी ताकद यायची बोलायची किती वर्षापासून बोलत होते ते? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाले. बर, आता धरलं आपण 25-30 वर्ष झाले की त्यावेळेस पासून तुमच्याशी ती बोलत होते. आता ज्यावेळेस आपण तंत्र काटन केलं, भगवंतांनी तुम्हाला, नाथांनी, भगवंतांनी, दत्तगुरूंनी ज्या पद्धतीने तुम्हाला नीट करायचं होतं त्यांनी त्या पद्धतीने केलं त्यांनी, बरोबर? तर तुम्हाला आता ती शक्ती बोलती का? नाही बोलत. आता तुम्हाला कसं वाटतंय? फ्रीच वाटत. आता बरं वाटतं ना सर्व? बरं वाटत. बर, आता ह्याच्यामध्ये मला अजून तुम्हाला एक सांगायचंय साधकांना. आज आईला सर्व बरं वाटतंय, ठीक आहे. तर ज्या वेळेस तंत्र काटन वगैरे करत होतो किंवा काय करत होतो, तर त्यावेळेस त्यांना काय त्रास होत होता किंवा काय नाहीये, काय ते तुम्हाला नॉर्मल मध्ये फक्त किंचित सेकंदच तुम्हाला फक्त तेवढा व्हिडिओ तुम्हाला भेटेल, पूर्ण तुम्हाला ऐकायला भेटेल ना, फक्त बघायला की नेमके काय. का की आम्ही ते काय जास्त काय पुढे मांडत नाही, ते काही गोष्टी रहस्यमय ठेवतो. फक्त आमचं इथं एकच लक्षण असतं की येणारे जे पण माता माऊली आहेत आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं ज्यांना त्रास होत आहे, त्यांना कशा पद्धतीने नीट करता येईल आणि ते नीट कशा पद्धतीने होतात ते किंवा काय नाही. आणि आजपर्यंत ह्या ज्या आई होत्या अनेक ठिकाणी गेले किंवा काय केलं काय नाही, ठीक आहे, पण तरीही त्यांचं साधी भोळी भक्ती हे दत्तगुरूंचेच नामस्मरण करायचे. तर तुम्ही दत्तगुरूंचे कसे नामस्मरण करायचे एकदा कळू द्या. आपलं असं साधं करत होते. ओम नमः दत्ता गुरु, एवढंच बोलायचं. मला मोरचं याच. हो ना, बघितलं का? आता साधे भोळे आई काय करणार, त्रास ज्यावेळेस त्रास होता, हा जो त्रास होता हा त्यांना की भयंकर दिवसापासून तो त्रास होता. त्याच्यामध्ये त्यांचे जे मालक होते ते पण ह्या तंत्रक्रियामध्येच वारले. बरेचसे असे काही गोष्टी आहेत, दुःखमय गोष्टी आहेत. तर मला काय ते दुःखमय गोष्टी काय परत आईंना काय आठवून द्यायचं नाहीये.